बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हद्दवाढ ही कोल्हापूरची होणारच आहे. मी ह्या बाबतीत आपल्याला सांगू इच्छितो की अनेक मंत्री महोदयांनी, खासदार साहेबांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे की अनेक गावं आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे तुम्ही पाणी म्हणा, लाईट म्हणा, हे सर्व गोष्टी त्यांना पुरवल्या जातात महानगरपालिकेच्या माध्यमातून. आणि करत असताना आपण जसं सांगितलं की अनेक नगरसेवकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी मिळून जी कृती समिती बनवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ते जे मुद्दे गेले वारंवार सर्व संविधानिक पदावरती बसलेल्या लोकांसमोर मांडत आहेत, हे खूप समजूतदारपणे मांडलेले मुद्दे आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना हे सुद्धा माहिती, कोल्हापूर असं एकमेव शहर राहिले जे महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सुद्धा त्याची हद्दवाढ झाली नाही. येणाऱ्या काळात कोल्हापूरमध्ये विकास मोठ्या प्रमाणात हा होणारच आहे. आता महायुतीची, भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि कोल्हापूरला एका नवीन दिशेने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. यासाठी आम्ही सर्वजण आता इथून पुढे कार्यरत राहणार आहे. कोल्हापूरमध्ये आजपर्यंत 10च्या 10 सीटा महायुतीच्या सरकारच्या असं कधीच झालं नव्हतं. हा इतिहासात पहिल्यांदा घडलेला क्षण होता. आणि ह्याच्या आधी आपल्याला माहिती की महानगरपालिकेत किंवा ह्या संपूर्ण लोकसभा विधानसभामध्ये काँग्रेस सुद्धा फार अग्रेसरपणे काम करत होतं, महाविकास आघाडी काम करत होते. आणि मागची 10-15 वर्ष सुद्धा लोकांनी ह्यांना संधी देऊन त्यांना हे काम करता आलेलं नाही. म्हणूनच लोकांनी हा विश्वास आता महायुतीच्या सरकारमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये दाखवलाय. आणि म्हणूनच आपल्याला तसा निकाल सुद्धा आता विधानसभेच्या या निवडणुकीत बघायला मिळाला. त्यामुळं आता इथून पुढचा जो विकास या शहरासाठी होणार आहे, फक्त रस्ते, गटर ह्या मूलभूत सुविधा सोडून आम्ही काही चांगल्या प्रोजेक्ट्स वरती सुद्धा काम करणार आहे. आता त्याच्याबद्दल फारसं डेप्थमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, पण ते तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. पण सांगण्याचा अर्थ एवढाच की ज्या लोकांना ह्याच्या पाठीमा 15-20 वर्ष संधी मिळाल्या त्यांच्याकडनं ते काय होऊ शकत नाही. म्हणून आता लोकांनी आमच्यामध्ये विश्वास दाखवलेला आहे आणि इथून पुढे ते होईल.